स्वाभिमान महाराष्ट्र। रब्बी हंगामातील एक महत्त्वाचं पीक म्हणजे ज्वारी आणि या ज्वारीची दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये पेरणी झालेली आहे। या ज्वारी पिकाच्या भरघोस उत्पादनाकरिता सध्या शेतकरी चांगल्या प्रकारे मेहनत करत असताना दिसत आहे। ज्वारीच्या अधिक उत्पादनाकरिता नुसती मेहनतच नव्हे तर विविध मुद्दे विचारात घेणं आवश्यक आहे। म्हणून आज आपण ज्वारीच्या एकरी 28 क्विंटल उत्पादनासाठी आवश्यक असलेलं सूत्र काय ते पाहणार आहोत। ज्वारीचे उत्पादक आणि प्रगतशील शेतकरी म्हणून महाराष्ट्रात नावलौकिक झालेले अतुल सलगर या शेतकऱ्याचे हे 28 क्विंटल उत्पादनाचे सूत्र नेमकं काय आहे, ते कसं वापरायचं आणि अगदी स्वस्तात ज्वारीचं अधिक उत्पादन कसं घ्यायचं हे पाहण्यासाठी रामदास तपसे यांनी कृषी वार्ता या कार्यक्रमाअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील अतुल सलगर यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा आपल्या न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। नमस्कार, मी आज सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे। उभ्या महाराष्ट्रामध्ये सोलापूरची ज्वारी प्रसिद्ध असते। सोलापूरची ज्वारी खाण्यासाठी महाराष्ट्रातले लोक इच्छुक असतात आणि ही सोलापुरी ज्वारी या भागातील सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी तालुका असेल, मंगळवेढा तालुका असेल, सोलापूर तालुका असेल, या तालुक्याच्या परिसरामध्ये तयार झालेली ही ज्वारी खायला अगदी चवदार आहे आणि या ज्वारीची जास्त मागणी असते। म्हणून या भागामध्ये या बार्शीपासून काही अंतरावर असलेले आमचे शेतकरी मित्र अतुल सलगर हे माझे मित्र आहेत। त्यांचं ज्वारीच्या उत्पादनामध्ये एक वेगळं नाव आहे। ज्वारीचे उत्पादक आहेत, चांगलं उत्पादन घेतात। ज्वारीचं एक जे बियाणं आहे हे वेगळंच बियाणं त्यांच्याकडे आहे। त्याने अगदी निवड पद्धतीने निवडलेलं हे एक बियाणं आहे आणि या बियाण्यासाठी त्यांना महाराष्ट्रातून शेतकऱ्याची मागणी असते। अनेक शेतकऱ्यांनी आजवर त्यांच्याकडून बियाणं घेऊन गेलेलं आहे आणि ही ज्वारी आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये पेरणी झालेली आहे। मग ही ज्वारी पेरायची कधी, या ज्वारीचं पेरणीची तयारी कशी करायची, खत किती द्यायचं याला, नंतर याला फवारण्या कुठल्या आहेत का, याचं उत्पादन किती येणार आहे, याची काढण्याची पद्धत काय आहे आणि ही ज्वारी इतर पिकाच्या तुलनेमध्ये परवडते का, किती एकरी कसं उत्पादन मिळतं, ही सगळं माहिती आपण जाणून घेण्यासाठी, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपण घेण्यासाठी आज आपण अतुल सर यांच्याशी चर्चा करणार आहोत, ज्यांनी की या ज्वारीचा एक ब्रँड केलेला आहे। या ज्वारीचं बियाणं कुठेही मिळत नाही। यांनी जे या ज्वारीचा एक प्रकारे आपण शोध लावला आहे असं म्हणूया, कारण हे अनेक ज्वारीच्या ठिकाणाहून जी वेगवेगळी कंच होती ती चांगल्या पद्धतीची कंच निवडून त्यांनी या निवड पद्धतीने हे बियाणं तयार केलेलं आहे आणि मागच्या 6-7 वर्षापासून ते या ज्वारीचं उत्पादन घेत आहेत। या ज्वारीचा सरळवाण आहे, अगदी गावरान ज्वारी आहे, त्यामुळे या ज्वारीला खूप मोठी मागणी आहे। म्हणून या ज्वारीच्या उत्पादनाविषयी, याच्या पूर्ण मशागतीविषयी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। नमस्कार अतुल सर। सर, मला सांगा की या ज्वारीची जात काय आहे, या ज्वारीचं उत्पादन तुम्ही कितीपर्यंत कसं घेताय आणि या महाराष्ट्रामध्ये जे शेतकऱ्यांना तुम्ही ही ज्वारीचं बियाणं देताय त्यांना कुठल्या पद्धतीचं मार्गदर्शन करताय, आपण काय कशा पद्धतीची माहिती देताय, पेरणीपासून काढणीपर्यंत असणारी जी याची काही पद्धत आहे, जी काही स्टेप असतील ते आम्हाला सविस्तरपणे आमच्या प्रेक्षकांना सांगा जरा। नमस्कार शेतकरी मित्रांनो। महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमचा सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुका, मंगळवेढा हे आमच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर ज्वारीचं उत्पन्न घेतलं जातं। म्हणजे मूळ पीक आमच्यातलं म्हणलं तरी का ज्वारीचं पीक आहे, वावगण आहे, ज्वारी आणि ऊस। पण आता ज्वारीचं कसं आहे की ज्वारी पेरण्याची पद्धत आमच्यात ट्रॅक्टरच्या सहाय्याने ज्वारी पेरली जाते, परत बैलाच्या सहाय्याने पेरली जाते, बैलाच्या टिपणीने। आणि एक पद्धत दुसरी म्हणलं तर हाताने ड्रिपवर टोकन करून बी ज्वारी केली जाते। मग आमची पद्धत टोकन पद्धतीने पण माझी सिस्टीम काय असते, मी 1.5 एकराचा प्लॉट माझा एक केलेला असतो दरवर्षी। आता गेल्या वर्षी बी मी 1.5 एकराचा प्लॉट केलेला होता, ह्या वर्षीचा बी माझा 1.5 एकराचाच प्लॉट आहे। त्याची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातली आणि आम्ही पेरणी करत असताना मग एकरी काय बियाणं लागलं तुम्हाला? आम्ही एकरी 4-5 किलो बियाणं 4-5 किलो। जमीन जर तुमची बी खाणारी असेल, स्वप्नाची असेल, बी उगवण्याची क्षमता कमी असेल तर मी 5 किलो बी देतो शेतकऱ्याला। आणि जमीन जर तुमची चांगली सुपीक असेल, म्हणजे उगवण्याची क्षमता जर चांगली असेल तिची, तर 4 किलो बी एकरी देतो। मग आता ही ज्वारी जेव्हा तुम्ही पेरली त्यावेळी पेरणीसोबत काय खत दिलं, कुठलं खत दिलं तुम्ही? ज्वारी पेरणीसोबत मी पेरताना 1840 एकरी एक पोतं पेरतो।
आणि ज्वारी महिन्यात 6 महिन्याची 1.5 महिन्याची झाली की ज्वारी डुबरण हाणायच्या बैलानं हम्म. 18 इंची ट्रॅक्टरने ज्वारी करायची. इकडे 4 किलो 5 किलो बी वापरायचं. होय. दाट वाटत असेल तर पातळ करायची. होय. 9 इंचावर 6 इंचावर एक ज्वारीचा मोड असावा. हम्म. अशा पद्धतीने पेरणी असते. आणि महिन्या 1.5 महिन्याची ह्या साईजची ज्वारी झाली पुढे वरी, हम्म. तर मी काय करतो 1.5 एकराला माझ्या 1.5 एकराच्या प्लॉटला पेरताना 1.5 एकराला 2 पोती 1846 हम्म. अगोदर पेरतो. माझा 1.5 एकराचाच प्लॉट असतो ज्वारी. हो. 2 पोत्या 1846 आणि ज्वारी महिन्या 1.5 महिन्याची झाली, हम्म. 1.5 महिन्याच्या आसपास, हम्म. तर त्या 1.5 एकराच्या प्लॉटला मी माझ्या रिस्कवर स्वतःच्या, मी हा. लोकाला काही इतकं खत वापरा म्हणत नाही कोणाला मी. तुम्ही माझं- तुमची माझं- पद्धती जी आहे माझी ती. पद्धत आहे. हा. इकरी 2 पोती 10-26-26, 2 पोती युरिया आणि 1 महिंद्राचं 55 किलोचं किट. प्रत्येक जण म्हणते महिंद्राचाच का उल्लेख करतो किटचा, हम्म. कारण की त्यांचं जी केलेलं पद्धत आहे, मला आलेला अनुभव चांगला अनुभव आहे. मला चांगला हा. आहे. त्यांचं आपल्याला काय तसे देणे का नाही, कुठल्या कंपनीत जाहिरात करायची होय. असाही काही विषय. होय. बाकीच्या कंपनीची बी किट आहे ती कोणाचं 50 किलोचं आहे, कोणाचं 52 किलोचं आहे, त्यांचं 55 किलोचं आहे. हम्म. त्यांच्या किटमध्ये 55 किलोच्या किटमध्ये 25 किलो मॅग्नेशियम, 10 किलो झिंक, 10 किलो फेरस, 5 किलो बोरान, ही जी काय पिकाच्या वाढीसाठी जे लागणारी आवश्यक असणारे घटक सगळे हा. याच्यामधून मिळतात, असतात. त्यामुळे म्हणून तुम्ही त्याची निवड केली. हा निवड केलेली आहे. आणि कसं असतं, रासायनिक खताचा जर त्या समतोल आहार त्या पिकाला भेटला तर उत्पन्न 100% 1 नंबर भेटतं. हम्म. आणि तर या ज्वारीची उंची किती होते सरासरी? या ज्वारीची उंची काठाची उंची? 7-8 फूट, 10-12 12 फुटापर्यंत. फुटापर्यंत. जर जास्त दाट झालं तर 12 फुटापर्यंत पडायची उंची मला बघायला भेटली. होय. आणि जर विरळ म्हणजे पातळ जर ज्वारीची 9 इंचावर 1 फुटावर जर मोड असेल तर 7-8-9 फुटापर्यंत येईल. तुमचं ह्या भागामध्ये असेल किंवा बाजूच्या जिल्ह्यात असेल, मराठवाड्यात असेल, अनेक ठिकाणी एक ज्वारीचं बियाणे विक्रेते म्हणून सुद्धा तुमचं नाव हा झालं. मी विकतो. एक ज्वारीचे उत्पादक म्हणून सुद्धा तुमचं नाव आहे. एक प्रगतशील शेतकरी म्हणून सुद्धा तुमचं नाव आहे. अनेक वेगवेगळी पिकं तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं जास्तीचे उत्पादन घेतात तुम्ही. मग या ज्वारी मधलं काय विशेष आहे ना, काय विशेष आहे तुमचं वेगळं काय? ज्वारी म्हणजे संकरित वाण येत नाही ना. ज्वारी आपल्या देशात, आपल्या महाराष्ट्रात थोडक्यात तर ज्या जुन्या लोकांनी जी बियाणं जपलेली होती, हम्म. म्हणजे संशोधित वाण असेल तरच त्यात बदल झाला म्हणता येतो, लय मोठा. हो. पण ही जी पारंपरिक बियाणं आहे की पुढी वाढीत नेलेली, हा. तर कुठल्याही सरळ वाण आहे. हा सरळ वाण, कुठल्याही कंपनीचं बी कुणी बी घेतलं, अगर घरगुती असलं तर त्यात जवळजवळ 6, 7, 5, 4, 10, 20 प्रकारची विभिन्नता आढळून येते. एखाद्या ज्वारीची चिपाडाची कणस अशी फुलल्यासारखीच असते, काही जी अशी म्हणजे अशी दबल्यासारखी असते, काही प्रकार वेगळे असतात. वेगवेगळे असते. हा. मग ही ज्यूट मधूनच आपण निवड पद्धतीने काढलेली कणस ती गेल्या 4-5 वर्षात. हा. जी कणसं चांगली वाटली हा. आपल्याला त्या पद्धतीने एकत्र केलेली हा, कणसं. ज्या कणसाच्या बियाण्याची संख्या जास्त, म्हणजे त्याच्यावर बियाची संख्या जास्त आहे, त्यांचा आकारमान मोठा आहे होय. आणि म्हणजे वजन बी मोठं आहे. आता समजा आपण ह्या बियाचा वापर केला तर आपल्याला म्हणजे जास्त उत्पन्न भेटेल हो. ह्या दृष्टिकोनातून काढलेला आपण निवड पद्धतीने बियाणं ते सक्सेस झाली. हा सक्सेस. मी जवळजवळ 2-3 वर्ष मी स्वतः अगोदर प्रयोग केला आणि आमच्या आसपासच्या शेजाऱ्यांनी ती ज्वारीचा प्लॉट बघून आम्हाला द्या 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 करण्यात असं म्हणजे सगळीकडे पसरत चाललंय. तेच बियाणं हा सगळं. हेच बियाणं पसरत तर खायला चवीला कशी आता ही चाललंय. ज्वारी? ज्वारीत काय बदल? बाकी ज्वारीसारखी हा, आहे, चवदार आहे आणि इतर ज्वारीसारखी आहे. परंतु याचा उत्पादनामध्ये मात्र फरक आहे. हा, इतर ज्वाऱ्या ज्या आहेत त्यांचं उत्पादन आणि तुमच्या या ज्वारीचं उत्पादन त्याच्यामध्ये किती फरक आहे? माझ्या किती अशा उत्पादन? टेक्निकनं तर मला ह्या ज्वारीला बघा की 1.5 एकरात मला जवळजवळ 70-72 किलो वजन असणारं 60 कट्ट काढले. 1.5 एकर मध्ये हा, आणि- 60 कट्ट 70-72 किलो वजनाची. हा, जालन्याच्या शेतकऱ्याला ते बी प्रयोगशील शेतकरी आहे. आता सगळ्या काय जेवढ्या लोकांना बी दिलं तेवढ्याला फोन करणं, अगर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट ठेवून एवढं संपर्क होत शक्य नाही. नसतं. हा. जी लोक बियाणं नेलेली संपर्कात राहते ती त्यांचाच आपण संपर्क ठेवतो. हो बरोबर. अगर एवढ्या लोकांबरोबर बोलणं, चर्चा करणं शक्य नाही ना एका हो, माणसाला. हो. जालन्याच्या शेतकऱ्यांनी आमचे पाहुणे आहेत अशोक माऊ पांढरे, त्यांनी बी लिहिलं, त्यांना बी त्यांनी टोकन पद्धतीने ड्रिपवर लावलं होतं. हा. तर त्यांना अर्ध्या एकराच्या प्लॉटमध्ये 18 कट्टे झाले. अर्ध्या एकरच्या प्लॉटला 18 कट्टे झाले. विक्रमी उत्पादन निघाले. आणि मग याच्यावर जर आता काही धुळे आली, कुठं काही वेगवेगळं काही आजार आले तर याची फवारणी कुठले घेताय, काय फवारताय? ज्वारीला मी पहिल्या महिन्यात 2 महिन्यात तर काय फवारीत नाही, पण ज्यावेळेस पोग्यामध्ये मर ज्वारी होते, कुठं काही कानी होते, काही कानी वेगवेगळे काय प्रकार. शक्यतो होतच नाही. असं जर काही तसं होत नाही. वाटलं तर एक वेळेस मला ती कानी पडली का सगळीकडेच पडत असते. हो. ज्वारीवर कानी पडायचं कारण कानी ती कणस निवडून काढताना ती झालेला रोग असतो कानीमध्ये. तो नैसर्गिक कानी रित्या पडू पुढे नये म्हणून जातो. ह्याच्यामुळे काय करायचं आपण की प्रत्येक कधी बी ज्वारी पेरत असताना ज्वारीला बीज प्रक्रिया म्हणजे काय नाही आपलं सल्फरची बीज प्रक्रिया करून ज्वारी पेरायची, कानी तयार होत नाही. होत नाही. हा. हा.
त्याची बीज प्रक्रियामुळे तो पुढचा धोका हा टाळता काने येतो. तुम्ही आपल्या देशी गायचं गवतर लावून जर ज्वारीला पेरणी केली तर काने होत नाही. आणि काने ह्याच प्लॉट मध्ये होईल असं म्हणणं चुकीचं आहे. आसपास जर काने युक्त बियाणं पेरलेलं असेल कोणी आसपासच्या शेजाऱ्याने, तर ती वाऱ्याच्या माध्यमातून येते. किंवा पक्ष्यांच्या हा, ह्याच्यातून ते पक्ष्याच्या या ठिकाणाहून या ठिकाणी वाऱ्यानं येऊन ती त्याचा प्रसार होतो. आणि असं काही जर झालं तर मग काय कुठलं काय फवारणी करावी त्याच्यावर? कानीला काय पर्याय काही नाही. नाही. मग इतर जे दुसरे काही फवारण्या करतात त्याला काही फवारणीची आवश्यकता आहे? फवारणी जर कानी नाही आली आणि समजा ज्वारी- आता आमचा कसा आहे, आमचा आता ही नदीच्या कडेचा परिसर आहे. हम्म. इथं नदी असल्यामुळं इथं आता ह्या वर्षी पाऊस जास्त पडला. हो. पाऊस जास्त पडला आणि आमचं रान आहे नेमानं मुरळाचं. हा. नदीच्या कडेचं जमीन आहे मुरळाची, म्हणजे थोडे वाळू मिक्स असते वाळून मिक्स आहे. आणि बंधारा भरलेला असल्यामुळे बंधाऱ्यामुळे काय होतंय, संध्याकाळी जास्त थंड झाली की जास्त थंडीचं वातावरण तयार होतं ना या ठिकाणी. पाण्यामुळे टेम्परेचर कमी होतं. जास्त टेम्परेचर कमी झाल्यामुळं हे होतं ज्वारीवर आपलं काय सुरळी पडणं, चिकुटा पडणं म्हणजे चिकुटा कसं असतं, थ्रिप्स, मावा पडणं. मावा काय करीत असतो, मावा पानाच्या मागं बसून पानातला रस शुसून घेतो. शोषून घेतं आणि याची वाढीची क्षमता कमी करतं, उत्पादन क्षमता कमी करतं. आणि रस शुसून घेतल्यामुळे काय होतं, ती जी आल्याला बाहेर द्रव असतो तो चिकट होतो. चिकट झाल्यामुळे त्याच्यावर काळी बुरशी तयार होते. आणि काळी बुरशी तयार झाली की तुमच्या ज्वारीच्या चिपाडाचा कलर बी काळा होतो. चिपाडाचा काळा कलर होऊन ज्वारीची सुद्धा क्वालिटी तशी राहत नाही, म्हणजे चमक राहत नाही. काळी टिकी येणं, पिवळी टिकी येणं असा प्रकार घडतो. आणि जे वैरण सुद्धा खायला जनावर कानकून करते. मग मी काय करीत असतो, ज्वारी ज्यावेळेस फुलोऱ्याच्या पुढल्या स्टेप मध्ये एकतर फुलोऱ्याच्या आधी तर फवारणी घ्यायची, जर फुलोऱ्याच्या नंतर तर मग जर लय जास्त अटॅक झाला तर फुलोऱ्याच्या आधी फवारणी घ्यायची, तयारी ठेवायची. आणि जर एवढा मानव असा नसेल तर फुलवऱ्याची पुढली स्टेप म्हणजे ज्वारी होते टायमाला. कारण मी ज्वारी फवारताना ड्रोननं फवारतो. पेट्रोलच्या पंपानं, चार्जिंगच्या पंपानं ज्वारी येतात फिरणं अगर फवारणं शक्य नसते, कारण की तोंडावर औषधी येणार. ड्रोनच्या साहाय्याने हा, ड्रोनच्या साहाय्याने फवारतो. किती 1.5 एकर आणि 10-12 मिनिटात ड्रोन फवारून 1.5 एकरची फवारणी. बघा शेतकऱ्या हो, नवीन पद्धतीची शेती करतायत, हे आधुनिक शेती करतायत, प्रगतशील शेतकरी आहेत, ड्रोनचं तज्ञ वैशिष्ट्य शेतकरी काय आहेत. असं असतं, ड्रोनला आपण समजा कोराजीन एका एकराला 60 मिली जर वापरत असाल तर ड्रोनचं कसं आहे की ड्रोनला औषधाची मात्रा निम्म्यावरच ठेवायची. तर तुमचं समजा एक 800 रुपये किंमत आहे कोराजीनची. काय भागात 750, काय भागात 750, 800, म्हणजे जे त्या दुकानदारानुसार तिथल्या गिरायकावर असतं ना. तर तुम्हाला 60 मिली कोराजीन वापरायच्या ऐवजी 30 मिली जरी कोराजीन तुम्ही वापरलं, 05234 अशी सर रासायनिक खत तुम्ही आपलं इस्रायल खत बी त्याला फवारू शकता. अगर शिवीड, शेवाळे अर्क ह्यासारखं आपलं काय बायोजाईन, आता कोराजेन हे जे जर आजार असेल तरच फवारायची कोराजीन आवश्यकता आहे. फवारायची गरज गरजच नाही. लास्टला आपण काय आवश्यकता फवारतो, नाही. मावा जर असेल तर आपण माव्यासाठी इमिडाक्लोप्रिडचा वापर करतो. अगर क्लोरोपायरिफॉस प्रत्येक म्हणजे आलटून पालटून कधी ह्या वर्षी समजा क्लोरो फवारलं तर पुढच्या वर्षी आपण इमिडा फवारतो. पण लास्टला एखादी मी फवारणी घेतो, कारण त्यामुळेच माझ्या ज्वारीची चमक राहणं, साईज वाढणं, ज्वारीचा आकार वाढणं. आणि कणसाचं फुटेज तर आपण त्यात टाकणार होतो, कारण आता सध्या काय कणस नाही. कणस तर येणारच आहे ती पुढे म्हणा, पण आपल्या जी प्लॉट मध्ये आलेली कणस होती त्याचं आपण फुटेज टाकणार होतो. मागच्या वर्षी काय उत्पादन मिळालं आपल्याला? मग आता व्हिडिओ सांगून सांगतो. गेल्या वर्षी काय झालं, ह्याच 1.5 एकरातला प्लॉट आपला पेरलेलं होतं आपण 10 डिसेंबर. खरं कारण काय झालं की आमच्या उशीर झाला. पेरणीला विषय आपला मग चर्चा झाली होती. काय झालं मगाशी त्या विषयावरती ते काय झालं की आमच्या भागात पडतानाच पाऊस पडला जून अखेर, उशिरा पडला. जून पेरणी करण्यासाठी 15 जुलैचा दिवस उघडला आमचं सोयाबीन पेरायला. आणि सोयाबीन पेरताना मी KDS 726 सोयाबीन पेरले. ती जास्त दिवस वाण घेणार, पुढे लांब चाललं. काढणी केल्यावर त्या ह्या रानात हराळीची टकलं झाली. हराळीची फवारण्यामुळं ज्वारीची पेरणी माझी 10 डिसेंबरला उशिरानं झाली. 10 डिसेंबरची ज्वारीची पेरणी झाली आणि ती काढायला आली अवकाळी पावसात. अवकाळी पावसात काढायला आलं, ती अवकाळी पावसात काढलं, ती ज्वारी जागा उगवली, ती ढकलून दिलं. मग ही बियाणं ठेवलं होतं कसं की मी जिथं एक माळाची जमीन आपण पेरण्याची बघितली प्लॉट, तिथं पेरलेलं बियाणं ते आपलं मी लोकांना दिलं बी आणि ती जीवन ठेवली. आता हिथून पुढे लोकांना देण्यासाठी आपल्यासाठी म्हणजे ही ज्वारी उशिरा पेरून चालत नाही. उशिरा म्हणजे कुठलीही ज्वारी उशिरा कुठलीही ज्वारी पेरली तुम्ही तर उशिरा ते जर पेरली, काढणीला- तुम्ही डिसेंबर ते थोडक्यात 15 डिसेंबरच्या पुढे जर ज्वारी पेरली तर अवकाळी पावसात गावणार. पाणी आलं डिसेंबर मध्ये जर केली तर उतार कमी गवतो. उतार थोडा कमी बी गावण्याचा काय विषय नाही. शेवटी माझं काय म्हणणं, उतार थोडा गावला तर कमी चाललं, पण नैसर्गिक आपत्तीत गहू. निसर्ग काय 15 मेच्या पुढे 15 मे मध्ये तर गाडागोडी चालू होते ना, अवकाळी पावसामुळे ज्वारी पडणं करणं. तर अतुल सर, महाराष्ट्रातील आपले जे काही शेतकरी तुम्हाला आज पाहत आहेत त्यांच्यासाठी आपण या ज्वारीच्या अधिक उत्पादनासाठी
काय संदेश देणार तुम्ही? मला आता संदेश द्यायला का मी बऱ्याचशा जवळजवळ 500-600 शेतकऱ्यांना मी बियाणं दिलंय, त्यांना रिझल्ट 1 नंबर आले. आणि जर कोणी इच्छुक असेल, त्यांना जर प्लॉट करायचा असेल 1 किलो 2 किलो 10 गुंठ 5 गुंठ ज्याचे टाक्यानुसार ज्याची इच्छेनुसार आहे ना शेती. कोणाला करा म्हणायचं तर आपल्याला अधिकार नाही, आपली ज्याची त्याची इच्छा आहे. आपण प्रयोग केलाय, हो. आपल्याला असं झालंय आपण सांगता, तर त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करावा. माझं नाव अतुल सलगर, मुक्काम मोंडेगाव, पोस्ट पानगाव, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. माझा मोबाईल नंबर 88 88 14 34 94. धन्यवाद. ठीक आहे, तर हे होते अतुल सर. अतुल सलगर या नावानं ते या भागामध्ये प्रसिद्ध आहेत. प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांना ओळखलं जातं. ज्वारी या पिकाच्या विषयी आपण त्यांच्याकडून पूर्ण माहिती घेतलेली आहे. पुन्हा भेटूयात आपण दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र. कॅमेरामन दशरथ चौरे यांच्यासह मी रामदास तपसे, उंडेगाव, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. न्यूज वन महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्र.